नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. राधानगरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील 150 होतकरू विद्यार्थ्यांना यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे शैक्षणिक साहित्याचे वाटप केलं. शिक्षण नसल्यानेच दुर्गम भागातील लोकांच्या पर्यंत मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत. आपली भविष्यात प्रगती करायची असेल तर आपल्या मुलांनी शिकले पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरणार. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष करा, असे प्रतिपादन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केले. ते विद्यामंदिर, पडसाळी, जुगाई माध्यमिक विद्यालय व खोपेचा धनगरवाडा अशा तिन्ही विद्यालयांच्या वतीने राधानगरी तालुक्यातील पडसाळी इथल्या विद्यामंदिरमध्ये एक वही समाज बांधवांसाठी, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके, धोंडीराम मलगुंडे, सागर सुतार, अभिजित कोळापटे, उत्तम तांदळे यांनी ही मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना संजय वाघमोडे म्हणाले की यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव आपण धूमधडाक्यात साजरी करूया. पण अनावश्यक खर्च टाळून आपल्या समाजातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या पण गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन अहिल्यादेवींची दानशूरतेची परंपरा अखंड सुरू ठेवूया, असे आवाहन करण्यात आलं. समाजाच्या दातृत्वातून जमा झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील शेकडो मुलांना दरवर्षी वाटप करण्यात येते. आर्थिक परिस्थिती नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागू नये, तर त्यांनी शिकून मुख्य प्रवाहात यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि हा उपक्रम अखंडपणे गेली 14 वर्ष सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. राधानगरी तालुक्यातील कासारवाडा, पडसाळी, खोपेचा धनगरवाडा, रातिंबीचा धनगरवाडा, पादुकाचा धनगरवाडा, मधला धनगरवाडा, रामणवाडी, पाटपन्हाळा, फराळे, हसने धनगरवाडा, बाजारवाडा, जुगाई देवी माध्यमिक विद्यालय, पडसाळी, पादुकाचा वाडा इत्यादी धनगरवाड्यातील 150 मुलांना गरजेनुसार या उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रास्ताविक व आभार प्रभाकर धामणे यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी संजय वाघमोडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य. आज मी सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील प्रत्येक धनगरवाड्यावर जाऊन विद्यार्थ्यांना गरजेनुसार शैक्षणिक साहित्य देतोय. सकाळी मी 7-7:30ला म्हणजे 6:30ला घरातून बाहेर पडलोय. सकाळी 10 वाजता शाळा सुरू झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील कासारवाडा धनगरवाड्यापासून सुरू केले. त्याच्यानंतर पडसाळे वगैरे असे धनगरवाडे करत आत्ता शाळा जवळजवळ 5 वाजले, शाळा सुटायची वेळ झाली. आता मी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीतल्या अतिशय दुर्गम असा पादुकाचा धनगरवाडा या धनगरवाड्यावरती आहे. या धनगरवाड्याची परिस्थिती अतिशय विदारक आहे आणि अतिशय दुर्गम असा धनगरवाडा आहे. खरं तर वेदनादायी आणि धोकादायक बाब म्हणजे शासनाच्या प्रशासन आणि उदासीन धोरणामुळे धनगरवाड्यावरच्या बहुसंख्य लोक स्थलांतर कर्नाटक आणि कोल्हापूर ठिकाणी स्थलांतर होत असल्यामुळं धनगरवाड्यावरची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आणि त्याचाच भाग म्हणजे या शाळेत एकेकाळी कधी मी 14 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळी याच शाळेत 25-30 विद्यार्थी होते. परंतु आज याच शाळेचं दुर्दैव म्हणजे आता इथं 5 मुलं आहेत, पण ही मला वाटतं 2 शाळेची मुलं आहेत. 2 शाळेची मुलं आहेत आणि या शाळेची मुलं 2 आहेत. फक्त या शाळेची फक्त 2 मुलं आहेत. कारण जसजसं लोकांना उदासीनता आणि प्रशासनाची इथे गैरसोय असल्यामुळं लोकांचं प्रचंड मोठ्या स्थलांतरित व्हायला लागले आणि स्थलांतरित झाल्यामुळं या धनगरवाड्यावरच्या शाळा बंद पडायला लागलेत. कारण या शाळा बंद पडण्यासाठी खरं कारण म्हणजे इथले लोक जे गाव सोडून रोजगारासाठी शहरात किंवा कर्नाटकात जायला लागलेत. खरं तर मला शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर सांगायचं आहे की अतिशय दुर्गम धनगरवाडे आहेत. या धनगरवाड्यावरती अजून दळणवळणाच्या सोयी नाहीत. आता कुठेतरी रस्ते व्हायला लागलेत. अजून तिथे रात्रीचं काय एखादा साप चावला किंवा एखादा आजारी पडलं तर त्याला दवाखान्यात घेऊन येऊ शकत नाही किंवा इथं रोजगाराच्या कुठल्या संधी उपलब्ध नाहीत. तर शासनाने या दुर्गम धनगरवाड्यावर जर आपण या जंगलातल्या साधनसंपत्तीचा उपयोग करून
या लोकांना इथंच रोजगार उपलब्ध करून दिले तर या शाळांची पण लोकसंख्या वाढेल, शाळेचे विद्यार्थी वाढतील आणि या लोकांना रोजगाराचं जर साधन उपलब्ध झालं तर ही लोक स्थलांतर करणार नाहीत. आज मला सांगायचं आहे की आज मी दिवसभर सगळ्या धनगरवाड्यावरून गेलो, सगळ्या धनगरवाड्यावरच्या शाळांचे वगैरे पाहिले. काही शाळेत अतिशय चुणचुणीत आणि चांगली मुलं आहेत, शिक्षक सुद्धा चांगले काम करतात. सगळे जे चांगले शिक्षक काम करतात त्यांचं अभिनंदन आहे. पण जर काही कोण शिक्षक लेट येत असतील, वेळेवर येत नसतील, अशाही शिक्षकांना मला विनंती करायची आहे. कारण शिक्षक हा समाजाचा गुरु आहे आणि या गुरुनं जर चांगलं काम केलं तर त्याचं नाव आयुष्यभर निघत राहतंय. तसंच चांगल्या गुरूंचं नाव आयुष्यभर निघत राहील. त्याप्रमाणे आमची मुलं गरीब आहेत, या मुलांच्यातलं चांगले गुण शोधून त्यांना जर चांगलं जर आपण घडवलं तर ही मुलं निश्चित चांगली शिकतील आणि या वाड्यातून बाहेर पडतील आणि शिकून स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी, स्वतः संघर्ष करण्यासाठी सिद्ध होतील. एवढे बोलतो. जय हिंद, जय अहिल्या, जय महाराष्ट्र. पाटील, माझी शाळा विद्या मंदिर पडसाळी. या पडसाळी शाळेमध्ये यशवंत क्रांती फाउंडेशन प्रणित यांच्या मार्फत आमच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. अतिशय सुंदर, चांगलं आणि दर्जेदार असं साहित्य दिलेलं आहे. तर आमच्या शाळेतील 39 विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. तर मी व माझ्या शाळेच्या वतीनं मी त्या यशवंत क्रांती फाउंडेशन या संस्थेचं सदस्य असा आभार मानतो. रमा पाटील, विद्या मंदिर खोपेचा धनगरवाडा. आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या आहे 8. या 8ही विद्यार्थ्यांना यशवंत क्रांती फाउंडेशन मार्फत त्यांना लागणारं जे शैक्षणिक साहित्य आहे ते शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे नाव गौरी अंकुश जिंगरे आहे. माझ्या शाळेचे नाव जुगाईदेवी माध्यमिक विद्यालय पडसाळी आहे. आमच्या शाळेमध्ये यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक श्री संजय वाघमोडे साहेब यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. तुमचं नाव आणि शाळेचं नाव? माझं नाव आहे प्रभाकर तुकाराम धामणे. माझी शाळा आहे श्री जुगाईदेवी माध्यमिक विद्यालय पडसाळी आणि आज या ठिकाणी यशवंत क्रांती फाउंडेशन या फाउंडेशनाच्या तर्फे आमच्या श्री जुगाईदेवी माध्यमिक विद्यालय पडसाळी या शाळेमधून आम्ही गरजवंत 15 विद्यार्थ्यांची निवड केली आणि या 15 विद्यार्थ्यांच्यासाठी या फाउंडेशनमार्फत संजय वाघमोडे साहेबांनी 15 विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं. या वाटप केलेल्या साहित्याबद्दल मी त्यांच्या फाउंडेशनचा आणि त्यांचा धन्यवाद आहे. माझं नाव सुशांत दिनकर गुरव, विद्या मंदिर पादुकाचा धनगरवाडा इथं मी अध्यापक म्हणून काम करत आहे. आज या ठिकाणी यशवंत क्रांती फाउंडेशन प्रणित यशवंत क्रांती संघटना एक वही समाज बांधवासाठी या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेतील सर्व मुलांना या ठिकाणी वही, पेन व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. जसं की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी या शाळेपर्यंत येऊन आमच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं. त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीनं त्यांचं खूप खूप असं धन्यवाद आणि आभार मानतो. इथल्या मुलांना शिक्षणासाठी साधा पेन देखील मिळत नाही, पण एक जाणीव गरिबांच्यापर्यंत यातील मुलांच्यापर्यंत एक आपले ऋणानुबंध ठेवून मुलांच्यापर्यंत शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उद्देशानं मुलं शिकावीत, शहाणी व्हावीत, समाजामध्ये पुढे यावीत किंवा समाजामध्ये त्यांची प्रगती व्हावी या हेतूनं गेली अनेक वर्ष या खेड्यापाड्यात जिथं रस्ता उपलब्ध नाही अशा ठिकाणी स्वतः यशवंत क्रांती फाउंडेशन प्रणित या ठिकाणी येऊन मुलांना साहित्य वाटप करतात आणि मुलांना यातून शैक्षणिक प्रगती साधण्याचा एक आनंद मिळतो आणि त्यातून त्यांचा उत्साह वाढीस लागून ते चांगल्या पद्धतीनं आपलं शैक्षणिक प्रगती करू शकतात. आणि इथं आपण या ठिकाणी आलात, आमच्या शाळेच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं, त्याबद्दल मी या शाळेच्या अध्यापक या नात्यानं आपल्या शाळेच्या वतीनं आपलं सहर्ष असं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. नमस्कार, माझे नाव सर्जेराव ज्ञानू पाटील, मुख्याध्यापक
विद्यामंदिर बाजारवाडा, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. आज आमच्या या प्राथमिक शाळेमध्ये, बाजारवाडा या प्राथमिक शाळेमध्ये यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष माननीय संजयजी मोडे साहेब दरवर्षी आमच्या शाळेमध्ये येतात. गेली 14 वर्षे त्यांचा हा उपक्रम, एक वही समाज बांधवासाठी, हा उपक्रम त्यांचा अगदी चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आणि खरोखर आमचा हा पट या शाळेचा 11 असून शैक्षणिक दर्जा चांगला आहे. आणि साहेबांचा हा उपक्रम अगदी तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत, जेणेकरून समाजातील विद्यार्थ्यांना, या समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावं, या उद्देशानं साहेबांचा हा स्तुत्य उपक्रम आम्हाला चांगला मान्य आहे. तरी साहेबांना मी या शाळेच्या वतीनं, या परिसराच्या वतीनं धन्यवाद.